नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागला. धाराशिव नगर परिषदेत 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदी नेहा राहुल काकडे या भाजपच्या उमेदवार निवडून आले. साहजिकच धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात नगराध्यक्षांनी त्यांचं पदग्रहण पण केलं आणि आता या आठवड्यात त्यांनी कामकाजालाही सुरुवात केली आहे. आज धाराशिव नगर परिषदेत नगर अध्यक्षा नेहा काकडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, नगरसेवक राहुल काकडे, अमित शिंदे आणि सर्व 22 नगरसेवक, नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे आणि सर्व विभाग प्रमुख यांची नगर परिषदेत बैठक पार पडली. आणि या बैठकीत सर्वप्रथम शहरातील सर्व रस्त्यांच्या बाबत साधक बाधक चर्चा झाली. त्याच्यानंतर शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठ्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि कचरा डेपोच्या प्रश्नावर चर्चा झाली. एकंदरीत आज सर्वच नगरसेवक, नगराध्यक्षा, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन कुलकर्णी, नितीन काळे आणि इतर पदाधिकारी पण सर्व ॲक्शन मोडमध्ये होते आणि लवकरात लवकर नागरिकांना योग्य अशा सुखसुविधा पुरवायच्यात या भावनेनं सगळे काम करताना कुठं काय अडचणी त्याचं विचारपूस करत होते आणि त्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येऊ शकतील यावर पण साधक बाधक चर्चा करताना दिसून येत होते. त्यामुळं आता ह्या बैठकीवरून किमान धाराशिवकरांना थोडा तरी विश्वास आला सारखं वातावरण तयार होईल असं दिसतंय. कारण खरंच मनातून नागरिकांच्या सुखसुविधासाठी सत्ताधारी पक्ष काहीतरी करतंय असं दिसून येईल असं दिसतंय. आता बघूया आजच्या बैठकीत काय ठरलंय, त्या ठरल्याप्रमाणे कामकाज होतंय का आणि लवकरात लवकर नागरिकांचा त्रास दूर होण्यास मदत होती की नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे. राज्यातील 29 महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रचारानं वेग पण घेतला आहे. आज भाजपचे राज्यातील सर्व आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी लातूर लातूरच्या महानगरपालिकेसाठी जे भाजपचे 70 उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ लातूर शहरातील टाउन हॉल या मैदानावर जंगी प्रचार सभा झाली. या प्रचार सभेला निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर, अर्चना पाटील चाकूरकर, अजित कव्हेकर, शिवाजीराव कव्हेकर, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आदी मंडळी आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. या प्रचार सभेत आपल्या सरकारनं राज्यात 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी
महानगरपालिकांना दिला आहे. लातूर महानगरपालिकेलाही आपण मोठा निधी दिला असून लातूर शहरातील जी भुयारी गटाराचे काम चालू आहे त्यातून सर्व सांडपाणी एकत्र येईल, त्यातील मल वेगळं करण्यात येईल आणि जे शुद्ध पाणी वेगळं होईल ते नदी किंवा नाल्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला काही धोका होणार नाही आणि या सांडपाण्यातून जे मल किंवा इतर कचरा निघेल त्याचं खत बनवून त्याच्यातूनही आपल्याला म्हणजे निधी गोळा कमावता येईल असा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आहे आणि तोच सर्वत्र आपण राबवत आहोत. एका अर्थानं शहरातील गरीब नागरिक स्वावलंबी व्हावा ही आमची धारणा आहे. त्यामुळं कोणाच्याही भाषणावर कोणाच्या बोलतापाला बळी पडू नका आणि भाजपच्या कमळावरच समोरीलच बटन दाबा असं आव्हान त्यांनी केलं. त्यांनी आमचा देशमुख साहेबांच्या ह्याच्यावर कुठलाही रोष नाही, त्यांचं नाव पुसर वगैरे असं आमचं कधीच म्हणणं नाही. विलासराव देशमुख यांनी लातूर शहर आणि परिसरासाठी, लातूर जिल्ह्यासाठी आणि राज्य आणि देशासाठी पण मोठं कार्य केलं आहे असंही कैलासवासी विलासराव देशमुख यांची स्तुती मुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेत केली होती. या सभेला गर्दी तशी मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आता ह्या गर्दीचं रूपांतर 15 जानेवारीला मतात होतं की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे हे मात्र नक्की. परवा पत्रकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि सिने क्षेत्रात असणारे दिग्दर्शक या दोघांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्तपणे जी मुलाखत घेतली आहे त्या मुलाखतीचं उद्या प्रसारण होणार आहे आणि त्यांच्याबरोबरच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहे खात श्रीमती जोशी आणि भरत हवाई उद्या भरत गणेशपुरे यांना मुलाखत देणार आहेत आणि ह्या मुलाखतीचंही प्रसारण उद्याच होणार आहे. आता तिन्ही नेते महानगरातील मतदारांना कुठलं आशेचं गाजर दाखवतात, कुठली दिव्या स्वप्नात घेऊन त्यांना सफर करतात हे उद्या दुपारनंतर सगळ्यांनाच कळणार आहे आणि मग हे जे तिघं सांगतील त्यावर मतदार विश्वास ठेवणार का आणि यांनी सांगितलं त्यावर विश्वास ठेवून त्यांच्याच पक्षाला मतदान करणार का 16 जानेवारीला स्पष्ट दिसणार आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.